मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्वांगीण ग्रामविकासासाठी खटाव तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। उपक्रमशील दृष्टिकोन ठेवून श्रमसंस्कृतीचा वसा घेऊन समृद्धीकडे विविध गावे वाटचाल करीत आहेत। त्याच अंतर्गत सातेवाडी आणि भुरकवाडी या दोन गावात वनराई बंधाऱ्यांचे काम उत्साहाने करण्यात आले। यावेळी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यासाठी खटाव तालुक्याचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या संकल्पनेतून सातेवाडी येथे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, माधव बोईनवाड, श्री शेख कृषी अधिकारी उपस्थित होते। यावेळी 4 वनराई बंधारे बांधण्यात आले। गावातील जिल्हा परिषद शाळेने स्वयंस्फूर्तीने मोठ्या स्तरावर स्वच्छता मोहीम राबवली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। यावेळी गटविकास अधिकारी योगेश कदम म्हणाले, खटाव तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत सर्व बाबींचा योग्य विचार करून ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभाग तसेच कृषी खात्यातील अधिकारी, बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी सर्वजण मिळून प्रयत्न करीत आहेत। अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे। सुशासन आणि लोकाभिमुख कारभार यावर विशेष भर दिला जात आहे। हरित गाव, स्वच्छ गाव, आरोग्यदायी गाव याला महत्त्व दिले जात आहे। त्यातूनच शाळा आणि गावाचा एकंदरीतच परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येत आहे। एकजुटीने काम करण्यावर भर देण्यात येत आहे। गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास अशा अर्थाने निकोप स्पर्धा निर्माण झाली आहे। नाविन्यपूर्ण उपक्रम वेगवेगळ्या गावात राबवले जात आहेत। संस्थांचे सक्षमीकरण, सुशासन, नाविन्यपूर्ण उपक्रम, स्वच्छ हरित गाव, सामाजिक न्याय इत्यादी घटकांना गुणविभागणी करण्यात आली आहे। या गुणांवर आधारित तालुक्यातून प्रथम 3 ग्रामपंचायती आणि विशेष 2 पुरस्कार दिले जाणार आहेत। तसेच जिल्हा, विभाग स्तर, राज्य स्तरावर भरघोस बक्षीस आहेत। परंतु केवळ पारितोषिक मिळवणे हा या अभियानाचा उद्देश नसून जास्तीत जास्त आत्मनिर्भर गावे निर्माण करावी, विकास होण्यासाठी निकोप स्पर्धा निर्माण व्हावी हा या मागील मोठा उद्देश आहे। लोकसहभाग जास्तीत जास्त वाढेल याबाबत विशेष काळजी घेण्यात येत असून जास्तीत जास्त जनतेला एक नागरिक म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सामील करून घेतले जात आहे। केवळ ग्रामपंचायत अधिकारी नव्हे तर प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, बालविकास, पाणी पुरवठा, बांधकाम असे सर्व विभाग यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत। तर भुरकवाडी शिवारातील वांज ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला। ग्रामीण भागातील पाणी संधारणाला चालना देण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती सरपंच रेश्मा कदम यांनी दिली। यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत कदम म्हणाले की गावाने सलग 30 वर्ष ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध करून एक नवा आदर्श निर्माण केला। परंतु बिनविरोध निवडून दिलेले ग्रामपंचायत आणि सोसायटीचे पदाधिकारी विकास कामाबाबत पुरेसा वेळ देत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली। तर युवा नेते मनोज कदम म्हणाले की ग्रामपंचायत आणि सोसायटीचे पदाधिकारी आणि सर्व युवकांनी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात राबवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शीतल कदम, सदस्या मनीषा कदम, सुजाता गाडवे, सुलोचना कुंभार, ग्रामसेविका दीपाली गायकवाड, पत्रकार शरदराव कदम, भीमराव कदम, गणेश कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी रविराज महामुनी। में ताकत है, हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है, हम दुश्मनों के वास्ते होशियार है, तैयार है। अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो। जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो। जीत
की जो तस्वीर बनाने हम निकले हैं अपने लहू से, हमको उसमें रंग भरना है। साथ ही मैंने अपने दिल में अब ये ठान लिया है, या तो अब करना है या तो अब मरना है। चाहे अंगारे बरसे के बिजली गिरे, तू अकेला नहीं। खतरों से हंस के खेलना, इतनी तो हमें हिम्मत है। मोड़े कलाई मौत की, इतनी तो हमें ताकत है। हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है, हम दुश्मनों के अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो। जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो। जीत की जो तस्वीर बनाने हम निकले हैं अपने लहू से, हमको उसमें रंग भरना है। साथ ही मैंने अपने दिल में अब ये ठान लिया। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।